लाईफमध्ये खूप सारे ॲडव्हेंचर केले आणि त्यापैकी एक बाकी होतं क्लिफ जम्पिंग. आपण मागच्या कॅम्पिंग व्हिडिओमध्ये बोललो होतो की क्लिफ जम्पिंग आपल्याला करायची आहे उन्हाळ्यात. आणि फायनली उन्हाळा लागला, उन्हाळ्याची वाट बघत होतो. नाशिकपासून 80 किलोमीटर, मुंबईपासून ॲप्रॉक्सिमेटली 150 किलोमीटर आणि शिर्डीपासून 180 किलोमीटरवर हा स्पॉट आहे, ज्याचं नाव आहे कालमांडवी वॉटरफॉल. हॅलो, आणि आपण पुन्हा आलो आहे सह्याद्रीमध्ये, आपल्या फेवरेट जागेवर. बट यावेळेस आपण आलो आहे उन्हाळ्यात. आज आहे 1 एप्रिल, उन्हाळा लागला आहे, कडक ऊन पडतं आहे. आणि म्हटलं एक असा वॉटरफॉल तुम्हाला दाखवू जिथे तुम्ही उन्हाळ्यात पण जाऊ शकतात. 12 महिने तो वॉटरफॉल चालू असतो. मॉन्सूनमध्ये तिथे एक्सप्लोअर करायला थोडीशी रिस्क असते, बट उन्हाळ्यात जर तुम्हाला एकदम भारी स्पॉट पाहिजे असेल जिथून तुम्ही क्लिफ जम्पिंग करू शकतात 80 फूटची, तर तो एक कालमांडवी वॉटरफॉल. आणि यावेळेस माझे मित्र पण माझ्यासोबत आहे, शिर्डीवाले. तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. ऋषी, जिथे मी क्रिकेट खेळतो टफवाला, संतोष आणि अनिकेत. सो हे माझे शिर्डीचे मित्र आहे आणि आम्ही सोबत क्रिकेट वगैरे खेळतो, आपल्या घरासमोरच राहतात. ओके, सो आपण आता निघतोय आणि अर्ध्या 1 घंट्यात पोहोचून जाऊ. होप तिथे गर्दी नसणार आहे आणि आपण बारीक क्लिफ जम्पिंग वगैरे करू. लाईफ जॅकेट तर आपण घेतलेलंच आहे सोबत. सो मजा येणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो की तिथे किती पाणी आहे सध्या या उन्हाळ्यात. जर तुम्हाला जायचं असेल तर ऑल डिटेल्स इन दिस व्हिडिओ. लेट्स गो. रोड भारी रे. सो 9 वाजलेत आणि आपण फायनली पोचलोय कालमांडवी वॉटरफॉलच्या पार्किंग जवळ. इथे 20 रुपये एंट्री फी घेतली पर पर्सन. त्यानंतर गाडीचा चार्ज घेतला 50 रुपये. आणि आता हा ट्रेल आहे छोटासा, तिथनं आपल्याला जायचं आहे खाली. आता बघू किती खाली जायला लागेल आपल्याला. आपण जाऊ शकतो. आता जायला काही वाटणार नाही आपल्याला यायच्या वेळेस. हा एवढं नाही आहे म्हणा, बट ठीक आहे, ऊन कमी आहे आता. चलो. इकडनं इकडं यायला फक्त 5 मिनटं लागले आणि त्यानंतर इकडे आता मेन ट्रेल दिसतोय खूप खाली. जायला काही वाटणार नाही. आपण जेव्हा दुपारी वर येऊ तेव्हा थोडंसं कसरत करायला लागेल. कसा आहे रे सीन? कडक आहे ना? हळूहळू. आणि भाई फर्स्ट व्ह्यू मध्येच एकदम एक्साइटमेंट वाढली आहे. इकडनं ती नदी येते, जवाहर नदी, आणि खाली इकडे तो पॉइंट आहे 80 फूटचा क्लिफ जम्पिंगचा. अँड एक्साइटेड आहे. गर्दी एवढी पण नाही आहे, बट भारी आहे. लुक ॲट दिस. मारतो का इथून? हो भाई, खतरनाक. ते दाखव. लेट्स गो. आणि भाई काही नाही, जास्त काहीच नाही, फक्त 5 मिनटं, मॅक्स टू मॅक्स 8 मिनटं लागले असतील आम्हाला खाली यायला.
खतरनाक आहे ना. डिसाईड केलं का कुठून मारायची आहे? बर भाई, लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे. 200 रुपये रेट आहे अनलिमिटेडसाठी, किती पण तास वापरा. आणि 100 रुपये एका घंट्यासाठी. आणि जर तुमचं स्वतःचं असेल, जसं आपलं आहे एक लाईफ जॅकेट, तर त्याचा 50 रुपये चार्ज आहे तुम्ही जर स्वतः आणशाल तर. बट लाईफ जॅकेट इज कंपल्सरी, कारण इथे प्रॉपर त्यांचे लोक आहेत, लाईफ गार्ड म्हणू शकतो आपण, गावकरीच आहेत ते. आणि बाय द वे इथे डेव्हलपमेंट पण चालू आहे, सो इट इज सेफ आणि यू कॅन पे दॅट अमाऊंट. बट भारी स्पॉट आहे भाई, एक नंबर एक नंबर. वॉर्मअप करायचा टाइम आला आहे. योग्यानी उडी मारली आहे, आता आपली बारी आहे. ऋषी चल वर. इथून उडी मारायची आपल्याला, बट वॉर्मअप करू इथून. खतरनाक. फक्त नाका तोंडात पाणी जातं खाली गेल्यावर, बाकी काही नाही. एक नंबर. आणि भाई असा रस्ता आहे तिथे वर जायला, त्या क्लिपवर. मजा आली का भावा? आणि भाई वरून तो व्ह्यू दाखवतो कसा डेंजरस दिसतो. फायनली आम्ही उडी मारली घंटाभर वेट करून. घंटाभर नाही म्हणजे भाई डर क्या घ्यायची ते तिथं गेल्यावर कळतं कसं होतं काही नाही. तिथं गेल्यावर भाई खतरनाक, म्हणजे आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता म्हणून. बट आता जर आपण गेलो तर काय वाटणार नाही, काहीच नाही. पोहता येत नाही आपल्याला, स्विमिंग बी येत नाही. बट भाई कमाल एक्सपिरियन्स आहे. प्युअर ॲड्रेलाईन हिट केलंय त्यांनी. हार्टबीट अशी धक 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 धक. एकदा तरी जीवनात केलं पाहिजे. बघट अकोले व्हॅली. दिस इज काल मांडवी वॉटरफॉल. ते थांब थांब असता नाही आधीपासून. एक नंबर एक नंबर. एक नंबर ना, एक नंबर भाई, एक नंबर. ही जी प्लेस आहे ती फुल फॅमिलीसाठी एकदम सेफ. 5 फीट हाईट आहे याची. आणि इथे तुम्हाला दिसत असतील हे जे लोक उभे आहेत, हे पूर्ण सेफ्टी तुम्हाला देतात. तिकीट घेतात पण फुल सेफ्टी. इथं बघा 1 2
3 एवढ्याशा जागेवर 3 लोक तुम्हाला सेफगार्ड करायला बसलेले आहेत. तिकडे पण आहेत. सो ही साईड पूर्ण सेफ आहे असं मला वाटतं. तर तुम्ही बिंदास या, काय लोड नका घेऊ जास्त आणि एन्जॉय करा. इथे फॅमिली पण एन्जॉय करते. हे फॅमिली पण आली आहे तिथे आणि इथे आपलं कुकिंग करायचं काम चालू आहे. सो भैया 100% रिकमेंड आहे तुमच्यासाठी. एक मेजर वॉर्निंग देतो, एकदम मेजर. जर तुम्हाला यायचं असेल तर अर्ली मॉर्निंग 6ला तिथे पोचा. 6 काय मी तर म्हणतो 5लाच येऊन बसा, नाहीतर तुम्हाला असं दृश्य बघायला भेटेल. दाखवतो कसं. लुक ॲट दिस, लुक ॲट दिस. चला बाई, गर्दी झाली का. आय होप बाई तुम्हाला मजा आली असणार आणि मला स्पेशली आणि माझ्या मित्रांना इतकी मजा आली बाई, काय सांगू. एक नंबर एक्सपिरियन्स होता. आणि खरं सांगू तो मी जेव्हा त्या दगडावर उभा होतो जिथनं ती उडी मारली मी मोठी, तेव्हा हार्टबीट इज लाईक ढकढक ढकढक ढकढक. कारण मला स्विमिंग येत नाही, आम्हाला कोणाला स्विमिंग येत नव्हती आणि फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स होता आपला क्लिफ जम्पिंगचा. बट करायचं होतं बाई, ट्राय करायचं होतं. आणि मग विचार केला, जय बजरंगबली जय श्रीराम बोलून फायनली जेव्हा जंप मारली 2 सेकंद हवेत आणि ठपाक पाण्यात. आणि इथे लागलं थोडंसं पाण्याचा जे असा चपका असतो तो. बट बाई मजा आली, एक नंबर एक्सपिरियन्स आहे. आणि मी स्पेशली रिकमेंड करतो तुम्हाला की तुम्ही वॉटर पार्कला नका जाऊ यावर्षी, बाकी कुठल्याच ॲक्टिव्हिटी नका करू, बट समरला हा स्पॉट मस्ट आहे. सो काही टिप्स देतो. आम्ही थोडंसं यायला लेट झालो, सकाळी 5ला निघूनसुद्धा. तर तुम्ही जर इथे 6ला पोचलेत तर तुम्हाला क्राऊड नाही भेटणार, कमी क्राऊड भेटेल आणि मजा येईल. दुसरी गोष्ट, इथे सेफ्टी पूर्ण आहे 100%. इथे जे लोकल लोक आहेत गावातले, जवार गाव इथे जवळच, तर तिथले लोक एकदम इथे तैनात आहेत. त्यांनी इथं डेव्हलपमेंट पण चालू केलेली मागे. आणि दुसरी गोष्ट, लाईफ जॅकेट इथे कंपल्सरी आहे. 200 रुपये आणि अनलिमिटेड आवर्स, 100 रुपये 1 तास. तर मी रिकमेंड करेल, तुम्हाला स्विमिंग येत असेल नसेल तुम्ही लाईफ जॅकेट घ्या, फुल टू सेफ आहे. आणि 1 तिकडे जे 2 आहेत ते जे तलाव आहेत, कुंड आहेत, ते एकदम सेफ आहेत, काहीच टेन्शन नाही. बिंदास उडी मारा, क्लिप जम्पिंगचा एन्जॉय घ्या. आणि तिसरी गोष्ट, हा जो स्पॉट आहे इथे जास्त चालावं नाही लागत. मला आधी वाटलं होतं की खूप जास्त खाली यायला लागेल, बट नाही, 10 मिनटात आपण त्या स्पॉटला पोचतो. आणि वर जायला पण हार्डली 10 मिनटं लागतील. एकदम इझी आहे, जास्त काय हार्ड क्लाइंब नाही आहे. तर बेस्ट आहे बाई. मी तर म्हणेल तुम्ही अकोले व्हॅली विसरून जा आणि दिस इज द न्यू स्पॉट. हालाकी पुण्यापासून 300 किलोमीटर आहे, खूप लांब येतं. बट स्टील बाई, नाशिककर आपले जे शिर्डी अहिल्यानगरचे भंडारदराचे जे लोक हा व्हिडिओ बघताय, किंवा इवन मुंबई ठाणे कुठले पण, पालघर आणि गुजरात पण, तर भाई या स्पॉटला तुम्ही 100% व्हिजिट करायला पाहिजे. अँड ॲज ऑलवेज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बाई, मला एक कमेंट, एक लाईक करून नक्की कळवा. आणि मी तुमच्यासाठी असेच ॲडव्हेंचर्सवाले व्हिडिओ घेऊन येत राहील. सो प्लीज सबस्क्राईब टू द चॅनल. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.